नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सेलवटे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 17 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर व्हिडिओ अगदी छोटासा असेल, पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। ओके, चला आजचा पहिला प्रश्न आहे। नुकतीच भारतीय सैनिकांनी सूर्य द्रोणानाथ 2025 ही ड्रोन स्पर्धा कुठे आयोजित केली होती? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश। ओके, तर नुकतीच हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय सैनिकांनी सूर्य द्रोणनाथन 2025 ही जी ड्रोन स्पर्धा आहे ती आयोजित केली होती। ओके, तर चला थोडंसं माहिती पाहूयात याबद्दल। बघा, आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाला चालना देणे हे या कार्यक्रमाचे या योजनेचे उद्दिष्ट होते। ओके, तर चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। नुकतेच ऑगस्ट 2025 मध्ये आशिया रग्बी अंडर-20 सेव्हन्सचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, चीन। ओके, तर चीनने हे विजेतेपदक जिंकले आहे। ओके, चला पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने अधिकृत पत्रव्यवहारात हरिजन शब्द वापरण्यास बंदी घातली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ओडिशा राज्याने नुकतेच अधिकृत पत्रव्यवहार जे असतात त्याच्यामध्ये हरिजन जो शब्द आहे तो वापरण्यास बंदी घातली आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, ओडिशा। ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन असेल प्रश्न क्रमांक 4। बघा, 15 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या 79व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? ओके, तर याची थीम होती विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन बी, नया भारत। ओके, तर नया भारत ही 79व्या स्वातंत्र्य दिनाची थीम होती। ओके, तर ही थीम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण, म्हणजेच नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। ओके, प्रश्न क्रमांक 5 आहे। बघा, युवा नेतृत्व विकासासाठी कोणत्या संस्थेने स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन डी, माय भारत। ओके, तर माय भारत या संस्थेने हा करार केला आहे। ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो। ओके, ऑपरेशन अलर्ट खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन अलर्ट जे आहे ते BSFने चालू केले आहे। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल BSF। ओके, BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। ओके, याला BSF म्हणतात। ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी डोंट प्रणाली, इथे थोडी मिस्टेक झाली आहे ती दुरुस्त करतो मी। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी। प्रश्न क्रमांक 7 बघा, आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, पंजाब। ओके, तर नुकते पंजाब राज्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर, म्हणजेच पंजाबच्या आंतरराष्ट्रीय जी सीमा आहे लगतची, त्याच्यावरती अँटी ड्रोन प्रणाली तैनात केली आहे। ओके, आणि असे ड्रोन तैनात करणारे पंजाब हे पहिले राज्य बनले आहे। ओके, तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष संस्थेने 2030 पर्यंत चंद्रावर परमाणु रिॲक्टर स्थापित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे? ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सांगा। याचं उत्तर असेल नासा। ओके, ऑप्शन सी, नासा। तर नुकतेच नासाने आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष संस्थेने, म्हणजेच नासाच्या जे आंतरराष्ट्रीय नासाने अंतरिक्ष संस्थेमध्ये 2030 पर्यंत चंद्रावर परमाणु रिॲक्टर स्थापित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 9 आहे,
बुरवेस्निक न्यूक्लिअर पॉवर क्रूज मिसाईल खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए रशिया. तर नुकतेच रशियाने बुरवेस्निक न्यूक्लिअर पॉवर क्रूज मिसाईल विकसित केली आहे. ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहू त्या मिसाईलबद्दल. या क्षेपणास्त्राला न्यूक्लिअर प्रॉपल्शन सिस्टीम बसवलेली आहे. ओके, म्हणजेच यामुळे यातील अणुऊर्जेमुळे त्याला जवळपास अमर्याद रेंज मिळू शकते. ओके, पारंपरिक इंधनाऐवजी अणुऊर्जेच्या सहाय्याने ते खूप लांब अंतरापर्यंत उड्डाण करू शकते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा याची रेंज बघा, अधिकृतपणे रशियाने जाहीर केली नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या मिसाईलची जी रेंज आहे ती अधिकृतपणे जाहीर केली नसून पण ती जगभरात कुठेही पोहोचण्याइतकी म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल रेंज असल्याचा दावा केला आहे. ओके, म्हणजेच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत हे मिसाईल पोहोचू शकते. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 पाहूयात आपण. आजचा शेवटचा प्रश्न आहे. नुकतेच कोणाला भारतीय महिला GCC इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त केले आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असेल जिनीत कुरेशी. ओके, ऑप्शन बी जिनीत कुरेशी यांना नुकतेच भारतीय महिला GCC इंडिया ट्रेड कमिशनर म्हणून नियुक्त केली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आजचे पहिले प्रश्न संपले आहेत. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.